Good morning, student. We are interested in halogen derivative. Just we are going to revise the halogen derivative. बघा आपण करूया बघा किती तुम्हाला माहिती. What is the derivative? Replacement of hydrogen by halogen. Okay. It is classified into two categories on basis of hydrocarbon skeleton and number of halogens. Okay. On a hydrocarbon skeleton, and number of halogens, then it is classified as haloalkane, haloalkene, haloalkyne. Clear? On number haloids and number of halogens, mono, di, tri, tetrahalogen derivative. If you replace one hydrogen by one halogen, this is called as a mono. That monohalogen derivative is classified as the alkyl halide, allylic, vinylic, as like that we have seen. But most important, how the alkyl halides are prepared. Always you have to write down RCl. RCl तयार करणं म्हणजेच अल्किल हलाइड तयार करणं. लक्षात ठेवा, थोडंसं सिंपल करूया. बोला फटाफट. पहिली मेथड, this Cl is coming from HCl and R is coming from alcohol ROH. Then Cl coming from second method PCl3. Third method ROH PCl5. Clear? Fourth method ROH SOCl2. Cl, 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 C. Clear? And after that we have seen Marconi capsule and anti-Marconi capsule. असं किती मिनिट लागले बघा. 1 मिनिट आपण 1 मिनिटात रिवाइज केलं सगळं. पण आता आपण काय बघतोय, काल आपण जे लेक्चर बघितलंय त्याच्या बघितलं आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण बघायची. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलं ऑप्टिक्स म्हणजे काय सांगितलं आपण. लाईट, कोणती लाईट पाहिजे बोला पटकन. पीपीआय. कोणती पाहिजे? पीपीआय म्हणजे काय सांगितलं आपण. प्लेन पोलराइज्ड लाईट. हाऊ इट इज क्रिएटेड. तुम्हाला कशी मिळते ती प्लेन पोलराइज्ड लाईट? तुम्हाला कशी मिळते? गुड. व्हेन ऑर्डिनरी लाईट इज पास्ड थ्रू, ही ऑर्डिनरी लाईट Nicol prism, you will get the light vibrating in only one plane. एकाच प्लेन मध्ये एकाच डिरेक्शन मध्ये व्हायब्रेट होताना दिसते. तिला काय म्हटलं आपण? प्लेन पोलराइज्ड लाईट. हे कालचंच लेक्चर आजचं रिपीट होईल बघा, कारण तेच बेसिक पाहिजे आपल्याला. आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट झाली आणि आता काय व्हायला पाहिजे? ह्या नावालाच पर्यंत झालं. प्लेन पोलराइज्ड लाईट ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे? धावायला व्हायला पाहिजे. ती धावणार आहे का लाईट? नाही. काय होणार आहे? रोटेट होणार आहे. मग रोटेट कोण करणार? एखादं कंपाऊंड करणार. दिस इज द प्लेन पोलराइज्ड लाईट व्हेन इन्सिडेंट ऑन कंपाऊंड. सपोज दिस इज द कंपाऊंड, एक्स कंपाऊंड आहे. दिस प्लेन पोलराइज्ड लाईट इज रोटेटेड in clockwise direction. प्लेन पोलराइज्ड दाखवायचे तुम्हाला, तुम्ही एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होताना दाखवायचे. पीपीएल. इट इज रोटेटेड इन कशी झाली हे असेल म्हणजे ही डायरेक्शन काय म्हणतात त्याला? क्लॉकवाइज. और इट इज rotated in as like anti-clockwise direction. अशी जर का रोटेट झाली तर ह्या एक्स कंपाऊंडला काय म्हणायचं? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. त्याला म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. आणि जर रोटेट झाली नाही ती तशीच लाईट आहे तर काय म्हणायचं? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. एवढंच खरं आपल्याला सतत आता बघायचं.
If the light is rotated in a clockwise direction, then this compound is called as the dextrorotatory. Dextro or D or plus. And if it is rotated in anti-clockwise direction, then this compound is called as levorotatory. Small l or minus. ठीक, आपण जे बघितलेलं आहे हे त्यातलं बेसिक म्हणजे लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपल्याला सांगायचं कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे म्हणजे त्याने काय करायला पाहिजे, प्लेन पोलराइज लाईट रोटेट करायला पाहिजे. कशी रोटेट करायला पाहिजे, आयदर इट इज इन अ क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज. जर दिलेल्या कंपाऊंडने जर लाईट प्लेन पोलराइज लाईट क्लॉकवाइज रोटेट केली तर त्याच कंपाऊंडला काय म्हणायचं आपण, डेक्स्ट्रो. जर ती लेफ्ट साइड किंवा अँटी क्लॉकवाइज रोटेट केली तर त्याला काय म्हणायचं, लिहो. असं लक्षात ठेवा थोडंसं बघा. काय झालं तर काय लिहायचं, लेफ्ट, आणि लेफ्ट हँड म्हणजे काय म्हणायचं त्याला, अँटी क्लॉकवाइज. बरोबर. काल आपण कोणतं बघितलं रे, 2-chloro-butane बघितलं. त्याच्यामध्ये एक अजून कन्सेप्ट बघितला आपण, कायरल कार्बोनेट. त्याला काय म्हणूया आपण, asymmetric carbonate. If the carbon is joined by or attached by 4 different groups, 4 वेगवेगळ्या ग्रुप्स ला तो कार्बन अटॅच झालेला असेल तर त्याला काय म्हणायचं, asymmetric. असं स्टार्ट करायचं. एवढं कळलं. asymmetric कार्बन असतील, कायरल सेंटर असतील तर आयसोमर्स किती मिळतील, बोला. 11वीचा प्रश्न. काय फॉर्म्युला आहे, 2:n. इथे आयसोमर्स मिळते 2:n. n will be number of chiral carbon atom. 2:1 म्हणजे किती मिळाले पाहिजे आता, 2 आयसोमर्स. 2 आयसोमर म्हणजे 2 कंपाऊंड की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहे, असे आपल्याला 2 कंपाऊंड्स मिळतील. हे लक्षात ठेवा. इथपर्यंत सगळं आपण रिवाइज केलेलं आहे. आता आपल्याला मॉलिक्यूल बघायचं आहे, लॅक्टिक ऍसिड. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी क्लियर. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ऍसिड. पहिल्यांदा कोणाची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला बघायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट डाऊन द दिलेलं कंपाऊंड आपल्याला लिहायचं कोणत्याप्रमाणे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला प्रमाणे. किती शब्द आहे म्हणजे बघतोय आपण हे 11वीला बघितलेलं आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. याप्रमाणे दिलेला कंपाऊंड आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे काय लिहायचं आहे, ऑल कार्बन शुड बी व्हर्टिकल चेन. लॅक्टिक ऍसिड COOH CCH, all carbon in a vertical chain and more oxidizing group कोण आहे ह्या दोन पैकी COH should be top of the molecule. सगळी कार्बन चेन वर्टिकल चेन मध्ये असायला पाहिजे आणि मोर ऑक्सिडायझिंग ग्रुप वरती असायला पाहिजे. म्हणजे कोणता फॉर्म्युला झाला, फिक्सर प्रोजेक्शन. देन यू अटॅच हियर OH और H. कळलं. आता तुम्हाला असं वाटलं सर मला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर लिहायचं आहे, यू कॅन राईट डायरेक्ट. बघा हे असं डॉटेड लिहा, असा थिक लिहा, तरी पण चालू शकेल. कळलं. हे झालं 3 डायमेन्शन. ह्याचा अर्थ काय, दिस बॉन्ड इज अबोव द प्लेन. असा हा डॉटेड म्हणजे काय, दिस बॉन्ड इज बिलो द प्लेन and these bonds are in the plane. This is called a 3-dimensional structure of the given molecule. Stereochemistry आपण यूज केली.
शिकवण्यासाठी थोडंसं इथे लक्ष द्या. इथे एच लिहिला, इथे ओ एच लिहिला. काय बघायचं आपल्याला? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. पहिल्यांदा मॉलिक्युलर लॅक्टिक ऍसिडचा ओके. नाउ यू फाइंड आउट हाऊ मेनी कायरल कार्बन ॲटम्स आर देअर. बघा जरा, प्रत्येक कार्बन, हा कार्बन कसा लिहिला तुम्ही? बॉन्डच्या फॉर्म मध्ये सी डबल बॉन्ड ओ ओ एच, सी एच ओ एच, सी एच एच एच. What is the definition of chiral carbon atom? If the carbon is joined by 4 different groups, then that carbon is called as chiral carbon. हा बघा जरा कार्बन. It is at 1, 2 and this total is 3. आहेत का 4 atoms? त्याला अटॅच झालेले नाही. म्हणजे हा chiral carbon असणार नाही. हा बघा जरा 1, 2, 3. This is 4. सगळेचे सगळे डिफरंट आहेत. CH3, OH, H, CO, चारचे चार वेगळे. आणि हा पण झाला असिमेट्रिक कार्बन ॲटम. हा बघा बॉटमचा 1, 2, 3. दिस टोटल इज 4. पण याच्यात काय सांगू आपण? दीज आर सेम, सो दॅट दिस इज नॉट कायरल कार्बन ॲटम. आणि म्हणून it contains only one chiral carbon atom. बरोबर? म्हणजे n is equal to 1. Chiral carbon atom is equal to 1. How many isomers? Optical isomers. How many isomers are possible? 2 raised to n. 2 raised to 1. म्हणजे किती मिळतात? 2 isomers are possible. Okay? हे 2 isomers नव्हते तुम्हाला. हे 2 आयसोमर्स आपल्याला काढायचे. म्हणजे कसं काढायचे? याची मिरर इमेज काढा, मध्ये काढायचं मिरर. सो उलट मिरर इमेज म्हणजे इथे काय येणार? H then O, C H, C O H and C H. Mirror image. This is structure 1. This is a structure 2. पता है? दोन्ही स्ट्रक्चर्स मिळाले. काय सांगणार तुम्ही? म्हणजे हे 2 आयसोमर्स झाले, 2 कंपाऊंड झाले, वेगवेगळे झाले. बघा जरा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितलात. काउंट कार्बन ॲटम्स 1, 2, 3, 1, 2, 3. 2 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन. 1, 2, 3, 3, 6. 1, 2, 3, 3, 6. म्हणजे सगळ्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं येतं? स्ट्रक्चर सुद्धा बघा. COH आहे, COH, OH आहे, OH आहे, H आहे, H आहे, CH आहे, CH. म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. व्हॉट इज डिफरन्स? डिफरन्स काय बोला जरा पटापट. लगेच आयसोमर क्लासिफिकेशन सांगतो मी, तसं बोला. आयसोमर क्लासिफिकेशन. Isomer is classified into 2 categories. One is structural, second stereo. Structural classified into 3 parts: chain, position, functional. And stereoisomer classified as a geometrical and optical isomer. But what is the stereoisomers? The molecular formula same, structural formula same, but the relative arrangement of the groups around the carbon atom is different. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? बोला पटापट. अभ्यास करत नाही. कॉन्फिगरेशन काय म्हणायचं त्याला? कॉन्फिगरेशन. बघा इथे लक्ष द्या. Molecular formula same, structural formula same, but the configuration is different. म्हणजे काय? OH is joined to right side, here OH is attached to left hand side. दोघांमध्ये अरेंजमेंट वेगळी आहे आणि अरेंजमेंट वेगळे आहे म्हणजे काय डिफरंट आहे? कॉन्फिगरेशन. आणि सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट द कॉन्फिगरेशन इज डिफरंट. हेन्स दिस कॉल्ड ॲज अ स्टिरिओमर्स. त्याला काय म्हणायचं आपण? स्टिरिओमर्स आहे पहिली गोष्ट. देन दुसरं काय कळतं? दे आर एक्झॅक्ट मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. हे कंपाऊंड उचललं आणि तुम्ही असं बघितलं आरशात, त्याची मिरर इमेज आहे, एक्झॅक्ट मिरर इमेज. उचलून याच्यावरती ठेवा बघू जरा. या एच वरती कोणी OH आणि ह्या OH वरती कोणी हा H. मॅच झालेत का? नाही. म्हणजे हे असं झालेलं नाही. असे मॅच झालेत का? नाही. हे कसे? असे. म्हणजे काय म्हणायचं?
non-superimposable mirror images. They are having same molecular formula, same structural formula, but non-superimposable mirror images of each other. Therefore, you can say they are enantiomers. ते एकमेकांचे enantiomers आहेत. आणि म्हणजेच हा मॉलिक्यूल का टोटल का आहे कायरल मॉलिक्यूल. दिस मॉलिक्यूल इज टोटल कायरल मॉलिक्यूल. मॉलिक्यूल एक्झॅक्ट मिरर इमेज असायला पाहिजे, एकमेकांवर नॉन सुपर इम्पोजेबल असायला पाहिजे, म्हणजे मॉलिक्यूल टोटल काय होणार कायरल. आणि क्लिअर एकदा मॉलिक्यूल कायरल झाला की त्याला काय म्हणायचं, दॅट मॉलिक्यूल इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल. लक्षात आलं, हेज दिस मॉलिक्यूल इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कारण हे सांगते आपण याच्यावरून कळलं मॉलिक्यूल कायरल आहे, मिरर इमेज ऑफ इच अदर अँड नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. therefore it is a chiral and hence it is optically active. आता ह्या ऑप्टिकल आयसोमरचे दोन प्रकार आहेत, एक डेक्स्ट्रो आणि एक लिहो. आता तुम्ही जर ह्याला डेक्स्ट्रो म्हटलात याचा अर्थ काय, डी और प्लस म्हटलं लॅक्टिक ऍसिड. तुम्ही याला एल म्हटलं तरी पण चालेल, मग मिरर इमेज कोण येईल, डी असेल तर इकडे एल येईल आणि इकडे एल असेल तर इकडे काय येणार, डी येणार. एल और मायनस लॅक्टिक ऍसिड. कळतंय, दोघांमध्ये फरक प्रचंड आहे. मी परवा सांगितलं जेवढा फरक एक कुत्रा आणि एक मांजर यांच्यामध्ये आहे तेवढा फरक दोघांच्यात नाही. तुम्ही म्हणा काय सर सेम तर आहे, काय फरक आहे त्याच्यात, नाही फरक आहे त्याच्यात. समजतं, ह्याला काय म्हटलंय आपण, एकाला डेक्स्ट्रो आणि एकाला काय म्हटलेलं आहे आपण लिव्हो म्हटलेलं. आता याचा अर्थच काय, मुळात अर्थ असा आहे की सपोज ही प्लेन पोलराइज लाइट आहे आणि ही लॅक्टिक ऍसिड ह्या कंपाऊंड मधून जाते आणि लॅक्टिक ऍसिड ह्या लाईटला क्लॉकवाइज रोटेट केली, अशी क्लॉकवाइज रोटेट केली तर त्या लॅक्टिक ऍसिडला काय म्हणायचं, डेक्स्ट्रो रोटेटरी और प्लस लॅक्टिक ऍसिड. कारण लाइट कशी रोटेट केली, क्लॉकवाइज. सपोज दिस लाइट इज रोटेटेड इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, ही अशी रोटेट केली असते. कशी रोटेट झाली ही अशी, that is called as the left side or anti-clockwise, then it is called as LIHO or minus. कळलं तुम्हाला. याच्या नोट्स ज्या आहेत मी ते तुम्हाला व्हॉट्सअप करतोय, त्या क्लिप मध्ये पाठवतोय, ते पाठ करायचं आणि लिहायचं, लर्न करा. कळलं का, पाठ करायला फार गरज नाही, जे शिकवलंय तेच आहे, ते फक्त नीट शब्दात आपल्याला मांडता आलं पाहिजे, म्हणजे लिहिता आलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे कोणती आपण दोन कंपाऊंड बघितले, 2-chloro-butane आणि दुसरं कोण बघितलं, लॅक्टिक ऍसिड. 2 मार्कांना 1 मार्कांना कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह म्हणून काहीतरी ह्याच्यातलं येईल, तेव्हा ते लिहायला जमलं पाहिजे. आता आपण कुठपर्यंत आलोय लक्ष, पेज नंबर 217 बघा जरा. काल आपण 2-chloro-butane बघितलं, त्याच्यात आज तुम्हाला लॅक्टिक ऍसिड सांगितलं, स्टडी करा. इथे डेफिनेशन आहे पण तरी सुद्धा मी नोट्स मध्ये दिलेले ती डेफिनेशन करा. द रिलेशनशिप बिटवीन अ कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज इज सिमिलर टू द रिलेशनशिप बिटवीन लेफ्ट हँड राईट हँड्स. म्हणजे कसं बघा, हा डावा हात आहे, आपण आरशासमोर नेला, हा दुसरा हात असा दिसेल. म्हणजे काय म्हणायचं, दे आर एक्झॅक्ट मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. एकमेकांवर ठेवले, दे आर नॉन सुपर इम्पोजेबल ऑन ईच अदर. देयरफॉर दिस मॉलिक्यूल इज ऑल्सो कायरल. Then is similar to the relationship between left and right hands. Therefore, it is called handedness and or chirality.
हे आता आपण बघितलंय. नेक्स्ट डेफिनेशन बघा. The stereoisomerisms in which isomers have different spatial arrangement of groups around or atoms around chiral carbon or chiral atom is called optical isomerism. The optical isomers differ from each other in terms of measurable properties called optical activity. To understand optical activity, we must know the plane polarized light. आता plane polarized light आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपल्याला काय व्हायला पाहिजे? The light which is vibrating in only one plane, that is called as plane polarized light. म्हणजे plane polarized light आपल्याकडे पहिल्यांदा नाही आहे. आपल्याकडे कोणती आहे? ऑर्डिनरी लाईट. कोणती आहे? ऑर्डिनरी लाईट आहे. ही ऑर्डिनरी लाईट कशात आपण पास केले? निकॉल प्रिझम मधून. म्हणजे तुम्हाला कोणती लाईट मिळाली? प्लेन पोलराइज्ड लाईट. परत बघा. प्लेन पोलराइज्ड लाईट. An ordinary light consists of electromagnetic waves. तुम्हाला माहिती आहे लाईट म्हटलं की कोण आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स having oscillations of electric and magnetic field in all possible planes. सगळ्या प्लेन मध्ये व्हायब्रेट होते, सगळ्या प्लेन मध्ये ऑसिलेट होते परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. लक्षात ही ऑर्डिनरी लाईट तुम्ही कन्सिडर करताय. आपण फिगर मध्ये आपण असंच बोलतोय. कशी व्हायब्रेट होते याचा अर्थ ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालले ह्याला काय म्हणायचं? प्रोपगेशन. त्याला ही अशी पण व्हायब्रेट होते, ही अशी सुद्धा व्हायब्रेट होते. म्हणजे कशी आहे? परपेंडिक्युलर. आणि ह्यालाच नंतर तुम्हाला अशी लाईट मिळेल. कशातनं पास आउट केली आपण? निकॉल प्रिझम मधून. निकॉल प्रिझम. तेव्हा तुम्हाला लाईट व्हायब्रेशन्स एकाच डिरेक्शनने एकाच प्लेन मध्ये ना ह्याला म्हटलं आपण प्लेन पोलराइज्ड लाईट. पीपीआय. क्लियर डेफिनेशन. नेक्स्ट बघा. सो अ लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन. एकाच प्लेन मध्ये आणि ह्या डायरेक्शन ऑफ प्रोपगेशनला कशी आहे ती? परपेंडिक्युलर आहे. To the direction of propagation of light is called as the plane polarized light. आणि ह्याच नोट्स मी तुम्हाला सुद्धा फॉरवर्ड केलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. परत बघा ते सगळं बरोबर. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नाव कसं आहे? ऑप्टिक्स म्हणजे काय सांगितलं? कोणती लाईट यायला पाहिजे तुम्हाला? प्लेन पोलराइज्ड लाईट. ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे? ती रोटेट व्हायला पाहिजे. कशी रोटेट होते? एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज रोटेट झाली तर काय म्हणायचं? कंपाऊंड कोण आहे? डेक्स्ट्रो. आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट झाले तर कंपाऊंड काय म्हणायचे आपण? लिव्हो आहे. बघा. When aqueous solution of certain organic compounds like sugar, lactic acid is placed in the path of plane polarized light, the transmitted light has oscillations in a different planes than the original. In other words, the incident light undergoes rotation of its plane of polarization. The plane of polarization rotates either to the right, म्हणजे कुठे clockwise, or to the left, anti-clockwise. This property of substance हा जो सबस्टन्सचा गुणधर्म आहे रोटेट करण्याचा, by which it rotates plane polarized light किंवा plane of polarization. कळलं? आता तुम्हाला लिहिताना कसं का? प्लेन पोलराइज्ड लाईटचे प्लेन झालं. दिसतं ना? टोटल काय झालं? प्लेन झालं. कोणाचं प्लेन झालं? प्लेन पोलराइज्ड लाईटचं. आणि ते रोटेट होणार आहे. is known as optical activity. And the compound which rotate the plane of plane polarized light चं plane जे कंपाऊंड रोटेट करेल त्याला काय म्हणायचं आपण? ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. इथे लक्षात. and those which do not rotate it are optically inactive. रोटेट केले आपण प्लेन पोलराइज्ड लाईट त्याच्यावर पडली, फोकस केले, पण कंपाऊंड काही ती क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट करत नाही असं आपल्याला कळलं की त्याला ऑप्टिकल ऍक्टिव्ह नाही म्हणायचं. काय म्हणायचं? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. देन इट आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स. देन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ अ सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड न्यूमेरिकली इन टर्म्स ऑफ ऑप्टिकल रोटेशन्स. ऑप्टिकल रोटेशन्स आपण तिथे बघणार आहोत. आणि नंतर आपण बघा त्याच्या खालती आहे डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी. इथे आहे बघा डेफिनेशन.
A compound which rotates the plane of plane polarized light. तुम्ही नुसतं असं म्हणता the compound which rotate plane polarized असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? The compound which rotate plane of plane polarized light towards right is called dextrorotatory and designated by the symbol small d or plus, and compound which rotate plane of plane polarized light towards left is called levorotatory and designated by small l or minus. कळतंय? इथपर्यंत आपण 2-chlorobutyl आणि लॅक्टिक ऍसिडचं सुद्धा बघितलंय. मी तुम्हाला नोट्स फॉरवर्ड केलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही पाठ करून त्या लिहायला सुरुवात करा, कारण ह्याच्यातला 2 पैकी एक कुठला तरी आपल्याला एक्झामला येऊ शकेल. लिहिता यायला पाहिजे. त्यातलं काय डिफिकल्टी असेल तर ती मला परत तुम्ही विचारायची. ओके.